तिळगुळ लाडू म्हटलं की हाताला चटके बसतात, त्याच्यासाठी ना नकोच वाटतं. पण आता हाताला चटके वगैरे काहीच बसणार नाही आहे आणि पाक वगैरे तर मी बनवणारच नाही आहे. चला तर मग आपण साध्या सोप्या पद्धतीने एकाच मिश्रणातून तिळगुळ लाडूसुद्धा बनवणार आहोत आणि वडीसुद्धा बनवणार आहोत. ते कसे तुम्हाला सांगणारच आहे. तर पहिल्यांदा इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो तिळं, ते भाजून घेतले. त्याच्यानंतर इथे मी 1 वाटी शेंगदाणेसुद्धा घेतले, ते सुद्धा भाजून घेतलेलं आहे. जास्त बारीक वाटून घ्यायचे. पाहू शकता त्याच्यामध्ये तिळं दिसत आहेत, तसं आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि ते लगेच आपल्याला एका ताटाला किंवा तुम्ही प्लेटला लावून साईडला ठेवू शकता, म्हणजे आपल्याला लगेच बनवता येईल. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, तर पाव किलो गूळ मी चिरून घेतलेला आहे. तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता. तो गूळ आपल्याला टाकायचा आहे तुपामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे. आपल्याला वितळेपर्यंत पूर्ण एकही गाठ न राहता आपल्याला छान स्लो गॅसवर अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे. आता सगळा गूळ वितळला आहे. आता वितळल्यानंतर ते 1 ते 2 मिनटं आपल्याला छान हे पाक जो आहे, गूळ जो आहे ते शिजवून घ्यायचं आहे. आता शिजलेला आहे. त्याच्यानंतर पूर्ण जे आपण आता मिक्सरला काढून ठेवलं होतं शेंगदाणे आणि तीळ, ते आपल्याला टाकायचे आहेत आतमध्ये. तर पाहू शकताय पूर्ण मिक्स करायचं आहे, सगळीकडे मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे. आता गॅस बंद केलेला आहे मी. त्याच्यातलं थोडंसं मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून ठेवायचं आहे, ज्यात आपल्याला ताटाला आपण तूप लावून ठेवलेलं आहे. आता जेवढ्याचे आपल्याला लाडू बनवायचे तेवढं आपल्याला कढईत ते झाकून ठेवायचे आहेत आणि जेवढे आपल्याला वडी बनवायचे ते आपल्याला ताटात टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे टाकल्यानंतर ना हाताला पोळू शकतं म्हणून थापून वाटीनं घेतलेलं आहे. वरून आपल्याला भाजलेले तीळ लावून घ्यायचे आहेत आणि लगेच अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. आपल्याला हव्या तशा तुम्ही तुमच्या आवडल्याच्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता. तर मी अशा प्रकारे चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे. पाहू शकताय किती मस्त आपली वडी जी झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला लाडू बनवून घ्यायचे. त्याच्यासाठी हे ना मिश्रण आपल्याला मिक्स करून नाही घ्यायचं आहे. जसं जसं थंड होते तसं तसं आपल्याला अशा प्रकारचे गोल गोल लाडू बनवून घ्यायचे आहेत. जास्तही मिश्रण गरम नाही आहे, थोडंसं थंड झालेलं आहे. हाताला बिलकुल चटके वगैरे बसणार नाही आहेत. तर पाहू शकता आपले लाडू आणि वडी एकाच मिश्रणात दोन्ही रेडी आहे. तुम्ही ह्या संक्रांतीला अशा प्रकारे लाडू आणि वडी बनवा. एकदम ठिसूळ आहे आणि बनवायला सुद्धा सोपी आहे. तुम्हाला पाकातली बनवायला जर कंटाळा येत असेल, कशी होईल का नाही अशा प्रकारे जर काही वाटत असेल, तर तुम्ही अशा प्रकारे सोप्या पद्धतीने नक्की बनवा. एकदम ठिसूळ होते आणि खायला सुद्धा मस्त लागते. तर नक्की ट्राय करा. लाडू जितका ठिसूळ झाला आहे तितकीच वडी, आणि वडी जितकी ठिसूळ झाली आहे तितकाच लाडू झालेला आहे. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.